जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी मोरी व पुलांचे पोचमार्ग पूर्णतः वाहून गेले आहेत। परिणामी गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, रुग्ण यांना अत्यंत हाल सहन करावे लागत आहेत। पावसाचा जोर ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ॲक्शन मोडमध्ये दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत। 28 सप्टेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता SP कुंभार, कार्यकारी अभियंता SR ठाकरे यांनी क्षतिग्रस्त रस्ते आणि पुलांची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरत्या दुरुस्तीच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या। अक्कलकोट उपविभागातील उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व संपूर्ण तांत्रिक टीमने तात्काळ मुरुम भरून तात्पुरत्या दुरुस्तीची कामे हाती घेतली। 30 सप्टेंबर रोजी बोरगाव ते घोळसगाव दरम्यान मोरी पुलाच्या पोचमार्गाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। तसेच किरनाळी ते घोळसगाव, सापळे ते बादोले, बोरगाव ते वागदर या मार्गांवर 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोऱ्यांच्या पोचमार्गांचे तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। मुरुम भरून रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले असून शेतकरी, रहिवासी, रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे कार्य यशस्वीपणे पार पडले आहे। सर्वच बाधित रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने तात्पुरत्या दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विभाग सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।